मूर्तिजापूर येथील तहसीलदारांना पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने 28 मे रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रेतीचे उत्खनन बाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना 26 मे रोजी घडली। या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चांदणी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। माननीय तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन देतेवेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर, प्रोफेसर LD सरोदे, संभाजी देशमुख, अंकुश अग्रवाल, गौरव अग्रवाल, प्रतीक कुरेकर, श्याम वाळस्कर, अजय प्रभे, अनिल अग्रवाल, शिवप्रसाद महाजन, बिलिन जामनिक, संतोष माने, समाधान इंगळे, नागोराव तायडे, धनराज सपकाळ, देवानंद जामनिक, स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे। मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील 26 मे रोजी पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा या गावचे देशमुख यांच्यावर रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा मोठा घाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे जे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय, अतिशय चुकीचं आहे। पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेती माफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनाने सुद्धा हलगर्जीपणा करू नये। जर रेती माफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो। तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणार आहे। तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।